नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. पंढरपूरच्या बांधकाम व्यावसायिकामध्ये जे क्रेडाई नावाची संस्था काम करते, त्या संस्थेच्या वतीनं पंढरपूरमध्ये 3 दिवसाचं एक गृह उत्सव नावाचं एक्झिबिशन घेतलेलं आहे. या एक्झिबिशनमध्ये प्लॉटपासून फ्लॅट असेल, घर असेल, बंगला असेल, रो हाऊस असेल, अशा आणि बिल्डिंगसाठी लागणारं जे काही बिल्डिंग मटेरियल असेल, त्या संदर्भातले कारागीर असेल, सगळ्या एकाच छताखाली सगळं उपलब्ध करून देण्याचा क्रेडाईचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत क्रेडाईचे सगळे पदाधिकारी आहेत. क्रेडाई प्रेसिडेंट अमित शिरगावकर यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की क्रेडाईचा हा गृह उत्सव पंढरपूरमधला नेमका कसा असेल, इथे काय काय प्रोव्हाइड करणार आहे ते आणि किती दिवस चालणार आहे. नमस्कार सर, पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. क्रेडाईनं हा जो गृह उत्सव घेतला आहे, माझ्या माहितीनं पंढरपुरातला हा पहिलाच प्रयोग असावा. यापूर्वी असा काही गृह उत्सव बांधकामाच्या संदर्भातला इथं झालेलं पाहण्यात नाही आहे. पहिला प्रयोग करताना हे नेमकी आयडिया पहिल्यांदा कशी आली ह्याच्या संदर्भात? पंढरपूरमध्ये हा गृहोत्सव आम्ही पहिल्यांदाच करत आहे. ह्याच्या आधी मोठ्या सिटीजमध्ये क्रेडाईने बरेच गृहोत्सव झालेले आहेत. दालन या नावानं पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच घेतो की एका छताखाली सगळे बिल्डर एकत्र येऊन, भले फ्लॅट्स असतील, रो हाऊसेस असतील, बंगलोज असतील, जे आपल्याला इथं अधिकृत म्हणजे रेरा अंतर्गत जे रजिस्ट्रेशन झाले ते सगळे प्रोजेक्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि लोकांच्या बजेटमध्ये. शिवाय आपण इथं काय करतोय की समजा घर बांधकाम चालू आहे, त्याला जे लागणारं साहित्य असेल, रंग असेल, ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडोज असतील, किचन ट्रॉलीज असतील, शिवाय आपल्याला काही सॅनिटरी वेअर्स असतील, प्लंबिंग मटेरियल असेल, CCTVs असतील, सिक्युरिटी सिस्टीम असेल, हे सगळं तुम्हाला इथं एका छताखाली बघायला मिळेल. लोकांना ते परचेस करता येईल. शिवाय आपण लोकांसाठी इथं काही सूट ठेवले आहेत. म्हणजे आम्ही बिल्डरांनी मिळून जर समजा तुम्ही इथं काही बुकिंग केलं तर प्रत्येक बिल्डरनं काही ठराविक सूट ठेवलेली आहे, ती पण तुम्हाला इथं अनुभवायला मिळेल. हा जो आता गृह उत्सव सुरू होणार आहे, तो कधी सुरू होणार आहे, त्याचं इनॉग्रेशन कसं होणार आहे त्याच्या? हा गृहोत्सव 19 जानेवारीला आम्ही सकाळी 10 वाजता चालू करतोय व त्याचं अधिकृत जे ओपनिंग होणार आहे ते संध्याकाळी 4 वाजता आम्ही आपले इथले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व आमदार समाधान अवताडे, शिवाय आमचे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते आपण इथं त्याचं ओपनिंग करतोय. याला क्रेडाईचे आमचे पदाधिकारी पण येत आहेत. क्रेडाईचे आमचे नॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट फुर्डे साहेब ते येत आहेत. शिवाय कन्व्हेनर जे नॅशनलचे आहेत शांतीलाल कटारिया ते पण इथे येणार आहेत. इथं जे स्टॉल येतील ते म्हणजे बिल्डर असतील, त्याच्यात हे असतील, पण बिल्डिंग मटेरियल तयार करणाऱ्या काही कंपन्या सुद्धा इथे येणार आहेत का? होय, आता इथं बऱ्यापैकी कंपन्यांचे स्टॉल आहेत. कालिका स्टील असेल किंवा नेरोलॅक पेंट्स आहेत, ह्या कंपन्यांचे स्टॉल इथे त्यांनी टाकलेले आहेत. ह्याच्यात इव्हन कायनेटिक लिफ्ट्स असेल तर त्याचे पण आपल्याला कंपनीचे इथं स्टॉल्स आलेले आहेत. आपण बिल्डरकडनं किंवा एखाद्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपण घर घेतो, परंतु एखादा व्यक्ती जो स्वतःहून घर बांधतो, त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल आहे ते त्यांना काय फायदा होईल, की इथं ज्या कंपनी येतील त्याच्यामुळं काय नेमका फायदा होणार आहे ग्राहकांना डायरेक्ट? काय आहे इथं आता स्टीलमध्ये 2-3 कंपन्या इथं आलेल्या आहेत, ते त्यांना कम्पेअर करता येईल. शिवाय पेंट्स असतील किंवा टाईल्समध्ये 2-3 कंपन्या आल्या आहेत. इथं कंपनींचे रिप्रेझेंटेटिव्ह आल्यामुळं त्यांना तिथं कम्पेअर करता येईल, बाबा कुठली टाईल काय चांगली आहे काय, ते तिथं त्यांना पटवून सांगतील. शिवाय त्यांचे काय रेट्स असतात ते पण तिथं त्यांना समजू शकेल आपल्याला. त्याचा त्यांना बेनिफिट इथं नक्की मिळेल त्याच्यात. आणि आपले जे बाकीचे ट्रॅडिशनल आपली पद्धत आहे, प्लॉट घेणे किंवा फ्लॅट घेणे, बंगलो बांधून घेणे, जॉईंट व्हेंचर असतील, ह्या संदर्भात इथं काही मार्गदर्शन येणाऱ्या ग्राहकांना किंवा जे लाभार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन वगैरे काय होणार आहे? आपण ह्याच्या संदर्भात मार्गदर्शन पण करतोय की बाबा प्लॉट घेताना काही फसवणूक जी होती किंवा प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी ह्याचं पण इथं आम्ही मार्गदर्शन क्रेडाईतर्फे ठेवणार आहे. शिवाय आम्ही जी आता नवीन पिढी आहे त्याच्यासाठी पण आपण एक सेमिनार 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता राजकाळी म्हणून मुंबईचे आहेत, त्यांचा पण इथं लेक्चर ठेवलेला आहे. त्याला आपण आसपासच्या सर्व कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. इथं कशा संदर्भात लेक्चर असणार आहे ते? नवी पिढी नवी शिखरे ह्या हेडिंगनं आपण ते नाही लेक्चर करतो की बाबा तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढं काय त्याच्या संदर्भात लेक्चर ठेवलेलं आहे. आता ह्या एक्झिबिशनमधून काही नवीन बिल्डर तयार होण्याची शक्यता आहे का? नक्कीच 100%. कारण का इथं आलेले आता मी जे कॉलेजच्या मुलांना वगैरे जे बोलवतोय त्यांना याच्यातला अनुभव मिळेल बाबा किंवा बाबा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढं काय करायला पाहिजे, आपला स्वतःचा बिझनेस केल्यावर काय करता येईल, ह्याच्यासाठी त्यांना नक्कीच फायदा होईल.
आपल्यासोबत क्रेडाईचे सेक्रेटरी मिलिंद देशपांडे सुद्धा आहेत. मी त्यांना थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारणार आहे की इथे जे स्थानिक लेवलला जे प्रोजेक्ट चालू आहेत, म्हणजे ते फ्लॅट सिस्टीमचे असतील किंवा काही प्लॉटिंगचे असतील, त्यांचे जे स्टॉल असतील इथे, तर ग्राहक जेव्हा इथे येईल आणि ह्या एक्झिबिशनमधून त्यापैकी कुठले एखादे बुक करेल, तर त्यांना कशा पद्धतीचा फायदा होईल, कशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल? त्यांना एका छताखाली सगळी माहिती मिळेल. एका छताखाली त्यांना आपल्याला वाव मिळेल. म्हणजे आपण म्हणतो की एका प्रत्येक बिल्डरकडे जाण्यापेक्षा त्यांना इथे येऊन एकाच वेळी सगळ्यांचे स्कीम कम्पॅरिझन करून बघता येईल आणि हा फायदा त्यांना खूप चांगला आहे. नाही, डायरेक्टली मी ह्या संदर्भात पण बोलतोय की त्यांना आर्थिक फायदा काय होईल का, म्हणजे सवलत असेल, डिस्काउंट असेल? तसा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या लोकांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही एकाच वेळी आपलं बुकिंग मिळतं, त्यामुळे तुम्ही त्यांना काही डिस्काउंट किंवा काही गिफ्ट काय देता येते का, असं काही देता येते का, असं मी प्रयत्न करतोच आहे. आणखी ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन जे असतं त्याच्याविषयी बऱ्याचदा सामान्य माणूस जो घर खरेदी करतो त्यांच्यासाठी ते थोडीशी अवघड गोष्ट मानली जाते. म्हणजे घर परचेस तर आपण सहज करू शकतो, परंतु डॉक्युमेंटेशन असेल, रजिस्ट्री असेल, ह्याच्या संदर्भात बऱ्याच वेळा मार्गदर्शन योग्य मिळत नाही. काही ठिकाणी फसवणूक होतेच, मागाशी सर म्हणल्याप्रमाणे, परंतु कन्फ्यूज असतो माणूस. त्या संदर्भात इथं त्यांना काय मिळू शकेल का, म्हणजे घर घेणाऱ्या लोकांना? निश्चित क्रेडाईचा हाच फायदा आहे की आम्ही डॉक्युमेंटेशनला महत्त्व देतो आणि ग्राहकांना आमची वारंवार विनंती असते की तुम्ही बाह्य गोष्टी तर बघाच, पण कागदपत्रे, परवानगी ह्या आहेत का ते बघा. जे क्रेडाई है तो भरोसा आहे, हे ह्या आमच्या टॅगलाईनप्रमाणे आमचा प्रत्येक बिल्डर वागतो. तर कागदपत्राचं जे आपण म्हणाला त्याची हमी इथे मिळते, तुम्हाला माहिती निश्चित मिळते आणि आत्ताच माननीय अध्यक्ष म्हणाले त्याप्रमाणे आपण त्याच्यासाठीचे तज्ज्ञ व्याख्याते बोलवण्याचा प्रयत्न करत आहोत, जे सामान्य माणसाला त्यांच्या भाषेमध्ये एखादी जागा, एखादी सदनिका, एखादं दुकान घेताना काय काळजी घ्यावी याचं निश्चितच तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळेल आणि तेही तज्ज्ञ व अधिकृत व्यक्तीकडून. क्रेडाईचा हा जो गृहोत्सव पंढरपुरात सुरू आहे, यामध्ये जे काही ग्राहक आहेत त्यांना प्लॉट असेल, फ्लॅट असेल, बंगलो असेल, घर असेल, या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी तर मिळणारच आहेत. त्या इथं सवलतीच्या दरात असेल किंवा तिथल्या कंपॅरिझन करून त्यांना ते पाहता येणार आहे. हा तर मुद्दा महत्त्वाचा आहेच. त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन असेल, यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे. बिल्डिंग मटेरियल इथे पाहता येणार आहे, लोकांना त्याची माहिती घेता येणार आहे. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे दर हे सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या इथं तपासून पाहता येणार आहेत. पण आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ते म्हणजे फायनान्स. कारण जेव्हा आपण घर परचेस करतो त्यावेळी बहुतांश वेळा हे फायनान्स करून किंवा बँकेचं लोन घेऊनच घर खरेदी केलं जातं आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपण डिस्कस करणार आहोत. फायनान्सच्या संदर्भात आपण प्रेसिडेंटला पुन्हा एकदा प्रश्न विचारूया की फायनान्स संदर्भात ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बँकेची फायनान्स असतील, काही जण फायनान्सकडून पण करतात, तर या संदर्भात इथं काय काय पाहायला मिळेल? आपण इथं जवळपास HDFC आपण बँकिंग पार्टनर घेतलेला आहे, शिवाय स्टेट बँक, LIC हाऊसिंग, ICICI, विदर्भ कोकण बँक, अशा सगळ्या बँकेचे पण इथं स्टॉल्स ठेवलेले आहेत. आपण कस्टमरसाठी इथं स्पॉट सँक्शनिंग म्हणून फॅसिलिटी ठेवलेली आहे की त्यांनी बाबा त्यांची पेमेंट स्लिप जर मोबाईलवरून जरी दाखवली तर त्यांना इथं स्पॉट सँक्शनिंग बँकेचे इथं रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत उपलब्ध, ते तिथं आपल्याला स्पॉट सँक्शनिंग आपल्याला करून देतात. येस, प्री अप्रुव्हल ते आपल्याला करून देणार आहेत इथं. हाऊसिंग लोनमध्ये ते आपल्याला त्या फॅसिलिटी देतील. शिवाय बँकेची पण आपण बोलणं चालू आहे की ह्या आमच्या इव्हेंटमध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट होताय तर तुम्ही कस्टमरना काय फॅसिलिटी देऊ शकताय किंवा काय, तर त्यांना रजिस्ट्रेशन फी वगैरे माफ करण्यासाठी आमचं बोलणं चालू आहे. तर क्रेडाई सदस्य अर्जुन बसेटवार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंट या संदर्भात ते आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत. आणि त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथं स्टॉल पण आहे त्यांचा, त्या स्टॉलवर त्यांच्या काय मिळणार आहे आपण बघूया. नमस्कार, मी तिरुपती कन्स्ट्रक्शन क्रेडाई सभासद अर्जुन बसेटवार. माझा या कार्यक्रमामध्ये 11, 12, 29, 30 हे 4 नंबरचे स्टॉल आहेत. या स्टॉलवर येणाऱ्या कस्टमरला जर त्यांचे प्रॉपर्टी डेव्हलप असेल किंवा त्यांना खरेदी करताना काही अडचणी असतील आणि डॉक्युमेंट्स तयार करण्याबद्दल काही अडचणी असेल किंवा त्याला घर बांधायचे पण त्यांचं बजेट नाही, या सगळ्यासाठी फ्री सल्ला आमच्या स्टॉलवर त्यांना देण्यात येईल. मोफत सल्ला देण्यात येईल. तर खरं तर क्रेडाईचा हा अतिशय स्तुत्य असा चांगला उपक्रम आहे गृहोत्सव, आणि त्यातही अनेक स्टॉल असणार आहेत. त्या स्टॉलवर आणखी काही ग्राहकांसाठी फ्री सल्ला असेल
किंवा सवलतीच्या दरातल्या काही स्कीम असतील असे पण इथं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पंढरपूरमधील किंवा परिसरातील किंवा पंढरपूरमध्ये सेकंड होमसाठी इन्व्हेस्टमेंट करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी खरं तर हा गृह महोत्सव म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. क्रेडाई पंढरपूरचे माजी अध्यक्ष जाधव साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचंही मत जाणून घेणार आहोत की हा गृहोत्सवमध्ये नेमकं आणखी काय ॲडिशनल फॅसिलिटीज कस्टमरला मिळणार आहेत. सर्वसामान्यांना घर उपलब्ध व्हावं म्हणून आमच्याकडे एक अशी योजना आम्ही आखलेली आहे की 655 चौरस फुटाचा प्लॉट, त्याच्यामध्ये रो हाऊस म्हणजे त्याला स्वतंत्र उतार असणार आहे. खाली त्याच्या 2 रूम असतील, वरती 2 रूम असतील. हे नगरपालिका हद्दीतलं असेल आणि त्याच्या बजेटमधलं असेल. म्हणजे त्याला 1 BHK प्लॉट सकट जर करायचं असेल तर त्याला रो हाऊस साधारण 22 लाखामध्ये उपलब्ध होणार आहे आणि 2 BHK जर करायचं असेल तर त्याला 25 लाखामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि एकदा त्याने प्लॉट खरेदी केला म्हणजे आमच्याकडे आम्ही हे अशी योजना करतोय की त्याने प्लॉट खरेदी करायचा आणि त्यानंतर त्याचं बँक प्रपोजल होत आहे आणि त्यानंतर त्याला आम्ही 2 BHK 3 BHK करून देणार काय जे असेल ते. आणि प्लॉटचेच पैसे अगोदर घेणार, राहिलेले पैसे आम्ही बँकेकडून जसे त्याचे मंजूर पैसे असणार आहेत त्याप्रमाणे आम्ही हप्त्याने त्याकडनं पैसे घेणार. अशा स्वरूपाचं एक प्रपोजल आहे. बरं बरं, नक्कीच हे चांगलं प्रपोजल आहे. घर घेणाऱ्या लोकांना खरं तर प्लॉट घेणं, घर बांधणं ह्या सगळ्या थोड्या किचकट गोष्टी असतात. क्रेडाईच्या गृहोत्सवमध्ये अनेक फॅसिलिटी कशा मिळणार आहेत, लोकांना ग्राहकांना इथे काय काय सुविधा मिळणार आहेत या संदर्भात तर आपण बोललोच. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आजकाल PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या ज्या काही सरकारच्या सवलती आणि योजना असतात यामध्ये ग्राहकांना इथं मार्गदर्शन आणि सल्ला मिळणार आहे का या संदर्भात आपण जाणून घेऊया. PMAY असेल किंवा इतर इंदिरा आवास योजना असतात. काही जणांना असं असतं की सरकारच्या योजनेमधून घर बांधायचं असतं, तर त्यासाठी इथं म्हणजे नेमकं कसं त्यांचं हे होणार आहे. आमच्या क्रीडाईतर्फे आपण PMAY ची स्कीम आम्ही सगळ्या बिल्डरनी चालू केलेलीच आहे. 45 लाखाच्या आतल्या घरांना PMAY ही स्कीम आपल्याला लागू करता येते. आमचे जवळपास सगळे बिल्डर पंढरपूर आपले क्रीडाईमधले सगळे तिथं लागू होतात. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख आहे, ते 12 लाख आहे किंवा 18 लाख आहे, त्यांना PMAY ही स्कीम लागू आहे. सरकारने एक चांगली योजना आणलेली आहे गव्हर्नमेंट सर्वांना. आणि ज्यांचं घर पहिल्यांदाच RCC घर घेत आहेत त्याच्यासाठी ही योजना आहे. तर आमच्या प्रत्येक स्कीमला ही योजना त्यांची लागू आहे. त्याचा बेनिफिट त्यांना 100% मिळेल इथे. त्याच्यामध्ये मला स्वतःला एक असा प्रश्न आहे की सरकारच्या योजनेतलं घर म्हणलं की आपल्याला असं आजपर्यंत चालत आलेलं आहे की कुठंतरी एखादं लमसम घर बांधलेलं असतं ज्याला घराचा आकारही नसतो, कसा तरी भिंती ओढलेल्या असतात आणि तशा पद्धतीचं घर असतं. पण हे PMAY योजनेमधून जी घर मिळणार आहे ते म्हणजे जे जनरल घर असतं तसं फ्लॅट असेल, घर असेल, बंगलो असेल, रो हाऊस असेल, तर तसं असणार आहे का ते? हो, ॲक्च्युली ही PMAY स्कीम काय आहे तर ही सरकारनं लोन फॅसिलिटी दिलेली आहे. ह्याच्यात ते बिल्डरला कुठलेही पैसे देत नाही आहेत किंवा बिल्डर त्यात इन्व्हॉल्व नाही आहे. तर काय केलेलं आहे, तुम्ही नॅशनलाइज बँकेकडनं कुठल्याही जे लोन करताय, नॅशनलाइज किंवा रिझर्व्ह बँकेच्या अंडर जे हाऊसिंग लोनच्या बँक आहेत त्यांच्याकडनं कुठलेही तुम्ही लोन करा, 6 लाखापर्यंत तुम्ही लोन मिनिमम घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तो अर्ज त्यांचा नॅशनल हाऊसिंग बोर्ड NIB कडे जातो आणि NIB कडनं ते PMAY ची स्कीम त्यांची लागू होती. त्या लोनमध्ये त्यांना तो बेनिफिट मिळतो आणि तो चांगला मोठा बेनिफिट आहे. म्हणजे जर 6 लाख जर उत्पन्न असेल त्याचं वार्षिक उत्पन्न तर त्याला ऑलमोस्ट 2,47,000 रुपयाच्या आसपास त्याला तो बेनिफिट मिळतो. 2,47,000 रुपये त्याचे डायरेक्ट लोनमध्ये भरले जातात. लोनमध्ये भरले जातात. त्यांचे जर रेग्युलर हप्ते त्यांनी जर व्यवस्थित भरत असतील तर त्याच्या रेशोमध्ये ते 2,47,000 रुपये त्यांनी ऍडजस्ट केलेले असतील आणि हे हप्ते जे आहेत हे सगळ्यात शेवटचे जे हप्ते आहेत त्यामध्ये ते वजा होतात. हा बेनिफिट त्यांना लोन त्यांचं कम्प्लीट होताना मिळतो. आपलं लोन आपण कम्प्लीट करायचं कम्प्लीट होतानाच त्याने ते अंशतः त्याचा वजा करत जातात. त्याचा तो सगळ्यात त्यामध्ये रिपेमेंट पिरियड कमी होतो, मुद्दलाचे पैसे डायरेक्ट जमा होतात. त्यामुळे हो, आणि ते रेग्युलर सगळ्या स्कीमला लागू आहे. म्हणजे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची वेगळी स्कीम किंवा असं काही नाही आहे. फक्त ते गव्हर्नमेंटचा अट आहे की तो जो घेणारा ग्राहक आहे त्याची कॉस्ट आहे ती 45 लाखाच्या आतली पाहिजे आणि 900 स्क्वेअर फीटचा जो मिनिमम त्याचा जो एरिया आहे तो 900 स्क्वेअर फीटच्या आसपास पाहिजे. मॅक्झिमम एरिया 900 स्क्वेअर फीट. एकंदरीतच गव्हर्नमेंटच्या स्कीम संदर्भातही इथं म्हणजे त्या प्रोजेक्टच्या जे कोण असतील सेल्स एक्झिक्युटिव्ह ते तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत या गृहोत्सवमध्ये. तर घर घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकानं या गृहोत्सवला भेट द्यावी आणि आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करावं असं क्रेडाईच्या वतीनं इथं आवाहन करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.